ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती क्षेत्राशी निगडीत 3 महत्त्वाची विधेयकं राज्यसभेमध्ये सादर केली जाणार आहेत। मोदी सरकारने लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने ही तिन्ही विधेयकं मंजूर केली असली तरी आज राज्यसभेत मोदी सरकारची खरी परीक्षा असणार आहे। विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी भाजपने व्हीप जारी केला आहे। महाविकास आघाडीपुरतं बोलायचं झालं तर शिवसेनेने लोकसभेमध्ये विधेयकांना पाठिंबा दिलाय। मात्र काल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीनंतर शिवसेना आज राज्यसभेमध्ये कोणती भूमिका घेते याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल। काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर पाऊण तास चर्चा झाली आहे। या बैठकीमध्ये आज होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे। केंद्राने शेतकरी संबंधित आणलेल्या विधेयकांवरही चर्चा झाली आहे। शिवाय राज्यातल्या ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव या विषयावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते आहे। कृषी विधेयकांवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। शेतकऱ्यांसाठी आत्ताचा काळ कठीण आहे। शेतकऱ्यांची मदत करण्याऐवजी भाजप सरकार आपल्या अब्जाधीश मित्रांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी इतकं आतुर झालं असल्याची माहिती या ट्विटद्वारे प्रियंका गांधींनी केली आहे। कोरोनाच्या संकटामुळे संसदेचं अधिवेशन एक आठवडा आधीच गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे। संसदीय कामकाज समितीमध्ये अनेक पक्षांच्या प्रतिनिधींनी अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी केली आहे। त्यामुळे येत्या आठवड्यापर्यंतच कामकाज होण्याची शक्यता आहे। अनेक मंत्री खासदार हे कोरोना पॉझिटिव्ह निघतायत। आतापर्यंत जवळपास 30 खासदार आणि मंत्र्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झालाय। आज मुंबईमध्ये 20 ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन होतंय। कोरोनाच्या संकटात आंदोलन करताना सर्व नियमांचं पालन करत मराठा आंदोलक निषेध नोंदवणार असल्याची माहिती मिळते। मुंबईलगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन होणार आहे। मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आली आहे। मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला तरच आरक्षण टिकेल असंही संभाजी ब्रिगेडने म्हटलंय। याबाबत महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसीलदारांना लवकरच निवेदन देणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर असलेली स्थगिती उठवण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रयत्न करू असं ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे म्हणालेत। तसंच वकिलांच्या बाबतीतला आरोप अत्यंत चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या भीतीमुळेच मुंबईत 144 कलम लागू करण्यात आलं असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय। कलम लावून चळवळी दडपता येत नाही, चळवळी या होणारच असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलंय। राज्य सरकारने 144 कलम लागू करण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीचा मार्ग काढावा असंही ते म्हणाले। मुंबई महापालिकेने मालमत्ता करामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांना यामुळे कोरोना काळामध्ये मोठा दिलासा मिळालाय। मागील 5 वर्ष जितका कर भरावा लागत होता तितकाच कर यामुळे आता भरावा लागणार आहे। सहकारी आणि खासगी बँकेतील कर्मचाऱ्यांना आता लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रसिद्धी पत्रक काढून या संदर्भातली माहिती दिली आहे। दरम्यान बँकेतील फक्त 10% कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली असून 10% हे कर्मचारी कुठले असतील याचा निर्णय आता बँकाच घेतील। एसटी 100% प्रवासी क्षमतेने करण्याच्या निर्णयानंतर पहिल्याच दिवशी एसटीची प्रवासी संख्या 31,000ने वाढली आहे। राज्यामध्ये काल 4,565 बसेसद्वारे सुमारे 16,000 फेऱ्या चालवण्यात आल्यात। यामध्ये 5,22,184 प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाचा लाभ घेतला आहे। सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा घरीच उपचारासाठी ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतलाय। अशा रुग्णांना कोरोना रुग्णालयात बेड न देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। कोविशिल्ड या लसीच्या 3ऱ्या टप्प्याला पुण्यातल्या ससूनमधून सुरुवात झाली आहे। यासाठी ससूनकडून स्वयंसेवकांची नाव नोंदणी सुरू झाली आहे। लसीच्या निर्मितीसाठी सीरम आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये यापूर्वीच करार झाला आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाचा संसर्ग झालाय। सोशल मीडियावरून त्यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे। संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाचा संसर्ग झालाय। बच्चू कडू यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे। संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचं आवाहनही बच्चू कडूंनी केलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत हे कोरोनातून बरे झालेत। राऊत यांना मुंबईतल्या रुग्णालयामधून काल डिस्चार्ज मिळालाय। आपण लवकरच लोकांच्या मदतीसाठी पुन्हा उपलब्ध होऊ अशी माहिती त्यांनी दिली आहे।
कोरोनामुळे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना आर्थर रोड जेलची आठवण झाली आहे। कोरोना काळामध्ये जेलमध्ये असतो तर काय झालं असतं अशी भीती भुजबळ यांनी व्यक्त केली आहे। नाशिकच्या पोलीस कोविड सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। डॉक्टर्स आणि अन्य कोरोना योद्ध्यांना सुविधा मदत मिळायलाच हवी अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल राज्यसभेमध्ये केली आहे। राज्यसभेमध्ये याबाबतच्या विधेयकावर बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे। मुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। तसंच आता मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे। अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मोठा धक्का बसलाय। एनसीबीच्या 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय, त्यामुळे एनसीबीच्या तपासाची गती मंदावण्याची शक्यता आहे। अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावण्यात आलेत। अभिनेत्री पायल घोषकडून हे आरोप करण्यात आलेत। राष्ट्रीय महिला आयोगाकडून पायल घोषच्या आरोपांची दखल घेण्यात आली आहे। सुशांत केस संदर्भात सीबीआयची टीम पुन्हा मुंबईत येणार आहे। ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे। तसेच ज्यांची चौकशी झाली आहे त्यांची देखील पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। नाणार प्रकल्पाच्या समर्थनासाठी नाणारवासियांनी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची काल भेट घेतली आहे। स्थानिक खासदार विनायक राऊत मुख्यमंत्र्यांना भेटू देत नसल्याचा आरोप नाणारवासियांनी केलाय, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची त्यांनी काल भेट घेतली आहे। नाणारवासियांनी 8,500 एकर जमिनीच्या मालकांचं सह्यांचं पत्र आव्हाडांकडे सुपूर्द केलंय। याआधीच राजकारणामुळे स्थानिकांमध्ये प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवण्यात आले, मात्र आता प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर झाले, त्यामुळे आम्हाला नाणार प्रकल्प हवाय अशी मागणी नाणारवासियांनी जितेंद्र आव्हाडांकडे केली आहे। नाणारबाबत लोक आव्हाडांना भेटायला गेले असले तरी चर्चेनंतरच निर्णय होईल। ते आमचे नेते आहेत, ते आम्हाला बोलावतील। नाणार होणार नाही ही शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून हा विषय संपला आहे। नाणार प्रकल्प कधीच होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। कोरोना संकटामध्ये काही पक्षांचा सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केलाय। तसंच सरकार पाडण्यासाठीचा पैसा पीएम केअर फंडला द्या असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय। नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा महिन्याभरामध्ये घेण्यात येतील आणि रिझल्टवर कोविडचा शेरा देण्यात येणार नसल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। अंतिम वर्षाची परीक्षा 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील। परीक्षा झाल्यानंतर निकाल 10 ऑक्टोबरपासूनच लागायला सुरुवात होईल असंही सामंतांनी म्हटलंय। पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव आणि माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे येरळा आणि माणगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। येरळा नदीवरचा मोरोळे गावाजवळ असलेला पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। जायकवाडी धरणातून तब्बल 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये सोडण्यात आलाय, त्यामुळे गोदावरी तुडुंब वाहतेय। पैठण इथून जालना, बीड, परभणी आणि नांदेड असा 5 जिल्ह्यातून गोदावरीचा प्रवास होतो। गोदावरीचा सर्वात जास्त प्रवाह म्हणजे 140 किलोमीटरचा प्रवाह एकट्या परभणी जिल्ह्यामधून जातो। जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते, त्यामध्ये लहान मोठी धरणं संपूर्ण भरली आहेत। अंबड तालुक्यातील गल्हाटी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं नदीवरील गल्हाटी मध्यम प्रकल्प 100% भरला आहे। बेळगावमधील मुसळधार पावसामुळे गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय। कर्नाटक सरकारने पर्यटन स्थळावरील बंदी हटवली असल्यानं पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गर्दी करतायत। पर्यटक येण्यास प्रारंभ झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा आता व्यवसाय सुरू झाला आहे। वाशिम जिल्ह्यासह मंगळरुळपीर तालुक्यामध्ये वाऱ्याचा जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। आधीच अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचं नुकसान होत असताना आता सततच्या पावसामुळे सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळ येथील इंजिन दुरुस्ती विभागामध्ये पाणी शिरल्यानं धबधब्याचं स्वरूप आलं होतं। जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय, त्यात भुसावळ येथे देखील रेल्वे इंजिन दुरुस्त करण्यात येत असलेल्या एमओएच विभागामध्ये पावसाचं पाणी शिरलंय। केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी गंगाखेड तालुका काँग्रेसनं अभिनव आंदोलन केलंय। कांदा प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना कांदे भेट म्हणून पाठवण्यात आले। नवी मुंबईतल्या
एपीएमसीवर मनसेकडून मोर्चा काढण्यात आला होता। काठीला घुंगरू बांधत यावेळी प्रशासनाला मनसेकडून नारळ देण्यात आला। शेतकरी विरोधातला कायदा रद्द न केल्यास चक्काजाम करण्याचा इशाराही यावेळी मनसेकडून देण्यात आला आहे। अंबरनाथमध्ये डम्पिंग फुल झाल्यानं कचरा कोंडी झाली आहे। डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकायला जागाच नसल्यानं हायवेवर कचऱ्यानं भरलेल्या ट्रकच्या रांगा लागल्यात। नगरपालिका प्रशासनाचं मात्र या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतोय। भिवंडीमध्ये कल्याण नाका साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचं काल भाजपाकडून लोकार्पण करण्यात आलंय। या उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये भारत हा जगामध्ये अव्वल स्थानी पोहोचलाय। तर रिकव्हरी रेटमध्ये भारतानं अमेरिकेला मागे टाकलंय। कोरोना बाधितांचा आकडा 53 लाखांवर पोहोचला असला तरी जवळपास 42 लाख रुग्ण योग्य उपचारानंतर बरे होऊन घरी परतले। राज्यामध्ये काल दिवसभरामध्ये 21,907 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे। तर दिवसभरामध्ये 435 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। राज्याचा रिकव्हरी रेट हा 72.22% पोहोचला आहे। नागपुरात दिवसभरात 1,629 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। तर दिवसभरामध्ये 1,550 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात तब्बल 830 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे। तर दिवसभरात कोरोनामुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला तर 730 जणांनी कोरोनावर मात केली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 977 रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय। या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची संख्या 30,092 वर पोहोचली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 19,866 रुग्ण कोरोनातून बरे झाले। रायगड जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 575 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय। खास करून पनवेल, अलिबाग, पेण, कर्जत भागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये। पनवेल तालुक्यामध्ये काल 262 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे। नांदेडमध्ये काल कोरोनाचे 332 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। तर काल 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 13,316 रुग्णांची नोंद झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काल दिवसभरात 987 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे या शहरातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 69,423 वर पोहोचली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये काल 172 कोरोनाबाधित रुग्ण आढळले। तर कोरोनामुक्त झालेल्या 110 रुग्णांना काल डिस्चार्ज मिळाला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 114 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे। तर आतापर्यंत 70 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5,711 रुग्णांची नोंद झाली आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 323 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30,491 वर पोहोचली आहे। त्यापैकी 23,681 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 176 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे। तर आतापर्यंत 195 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6,932 रुग्णांची नोंद झाली आहे। अमरावतीमध्ये काल 243 नवे कोरोना रुग्ण आढळून आले। तर दिवसभरात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला। अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 10,000 पोहोचली आहे। उस्मानाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय। काल 216 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। त्यामुळे उस्मानाबादेतील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 10,000चा टप्पा पार केला आहे। बोईसरच्या चिन्मय रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीनं आत्महत्या केली आहे। त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये एका 15 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात। जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द गावामध्ये हा संतापजनक घटना घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। राजूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामपंचायत शिपायाला मारहाण केल्याचा आरोप लहामटे यांच्यावर आहे। बारामतीमध्ये 4.5 कोटींची सिगारेट चोरणाऱ्या 7 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या आरोपींनी दरोडा टाकत 4.5 कोटींच्या सिगारेटचा ट्रक लंपास केला होता। त्यामुळे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवावी या मागणीसाठी काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय। यावेळी महामार्ग अडवत केंद्र सरकारच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्यातील धामोरी गावामध्ये 50 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या हरणाच्या पाडसाला जीवदान मिळालंय।
मिमनाथ जगताप यांनी जीवाची पर्वा न करत विहिरीमध्ये उतरत या हरणाला बाहेर काढलंय। इंदापूर तालुक्यातील नरुटवाडी येथे विजेची तार तुटून 1.25 एकर ऊस जळून खाक झालाय। नरुटवाडी येथील शेतकरी भीमशंकर विलास जाधव यांच्या शेतातील ऊस पिकावर विजेच्या खांबावरील तार अचानक तुटून पडली आणि त्यामुळे ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय। वाशिममधील बाकलीवाल शाळेजवळ असलेल्या वेल्डिंगच्या दुकानाला ट्रॅक्टर मागे घेत असताना तळमजल्याजवळ असलेल्या दुकानामध्ये तो घसरला आणि तिथे बसलेल्या ट्रॅक्टरच्या मालकावर तो कोसळला। मात्र दैव बलवत्तर म्हणून त्या मालकाचा जीव वाचवलाय। या अपघातामध्ये त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे। वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी महिला ठार झाल्याची घटना यवतमाळमधील पांढरकवडा येथे घडली आहे। लक्ष्मी दडांचे असे या महिलेचं नाव आहे। तिच्यावर वाघाने हल्ला केला त्यावेळी लगतच्या शेतातील शेतकरी महिलेच्या आरडाओरडा केल्यानं या आवाजाच्या दिशेने धावत आले, मात्र त्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता। मिरज पूर्व भागामध्ये पियाप्पाची वाडी ते एरंडोली, टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी भागामध्ये मागील 4 वर्षांपासून मोठ्या शांखी गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे। या गोगलगायींमुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक औषधांचा भुर्दंड सध्या बळीराजाला सहन करावा लागतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची सांगली येथे बदली झाल्यानं सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप देण्यात आला। कार्यालयीन सोपस्कार आटपून निघालेल्या जिल्हा अधीक्षक गेडाम यांना फुलांनी सजवलेल्या जीपमधून बँड सोबत निरोप देण्यात आला आहे। अमरावतीमध्ये सोयाबीन उत्पादन शेतकरी हवालदिल झालाय। सोयाबीन पिकातून खर्चही निघण्याची शाश्वती नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। ऑगस्टमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर मुळकुजळ्या आणि खोडकुजळ्याचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मागच्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच मृग नक्षत्रामध्ये तुरीची पेरणी पूर्ण झाली होती। त्यामुळे आता तुरीची वाढ 6 ते 7 फुटांपर्यंत गेली आहे। बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी तुरीचे वाढवलेले शेंडे कमी केल्यानं आडव्या फुटव्यांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे।